सभी को नमस्कार। मेरे YouTube चैनल पे और एक नए ब्लॉग में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। तो सुबह सुबह मैं बाहर बैठी हूँ। हमारा एक फ्लिपकार्ट से ऑर्डर किया है और वो घर के अंदर ना नेट नहीं ये नहीं आता है अपना नेटवर्क, तो बाहर ही बैठी हूँ उसके लिए फ़ोन लेके। नहीं तो बाहर इधर फ़ोन रख के अंदर नहीं जा सकते हैं। यहाँ से अभी उठी है, ब्रश कर रही है और यहाँ पे आई फिर से सुबह सुबह काजू निकाल रही है, तो भगत नहीं उठा है। तो मैं ना यहाँ पे फ़ोन को लेके एडिटिंग करके बैठी हूँ सुबह सुबह। बाहर ही ये देखिए, बाहर ही बैठी हूँ मैं आने जाने के रास्ते पे, क्योंकि मैं फ़ोन को चार्जिंग भी अंदर जाके लगा नहीं सकती हूँ और फ़ोन बाहर रख के अंदर मैं अकेले फ़ोन को अकेले रख के नहीं जा सकती हूँ, इसलिए एडिटिंग करके बैठी हूँ यहाँ पे। चाय पी लिया मैंने। सुबह जल्दी उठी हूँ, आज पूरा क्लाइमेट ठंडा है, बारिश का क्लाइमेट है। तो मैं दोपहर के बाद ना मतलब दोपहर के बाद या उससे पहले भी मैं बेलगाम जा सकती हूँ। तो बेलगाम जाना है मुझे, उससे पहले मैं ये एक कॉल आके मुझे जाएगा ना, तो मैं घर के अंदर जा सकती हूँ, दूसरा काम कर सकती हूँ। तो थोड़ा देर इधर एडिटिंग करके बैठती हूँ अभी। ये मामी का घर है, वो आपको उधर का दिखाया नया घर, ये पुराना घर है। तो हम और मामी दोनों ही रहते हैं ना मम्मी? आई और मामी रहती है और कोई नहीं रहता इस घर में, सभी गए घर छोड़ के। तो ये मामी का है चूल्हा और दूर से दिखा रही हूँ मैं। देखो मामी रोटी बना रही है चूल्हे के ऊपर। आज बस मैं मामी का ना चूल्हे के ऊपर का रोटी है और ये दिखाने के लिए आई हूँ मैं। व्हिडिओ करू लो मी आ दररोज हाय बोलतीस की बाहेर भेटतीस ते नुसता। मामी बर्तन धोते समय मिलती है, रंगोली डालते समय मिलती है। तो आज मामी का ये देखिए चूल्हे का रोटी। आई मामी यहाँ पे सभी इस तरह से चूल्हे का रोटी बनाते। बस करके आता फुकली की मामी, फुकली की बस कर बस करके आता। हाँ, ये चावल का रोटी है। आईने बनवले की मम्मी, शूटिंग करू शकलो मी तुझं, मला तुला दाखवूसाठी आलो मी हा पोरं मम्मी आज ह्याच्यात आम्ही दोघी पण दिसतो। होय, तुला नंतर दाखवतो। असं करलो की कॅमेरा दोघी बी दिसतो, ती आवी दिसतीस मी आवी दिसतो काय ते। मग बॅक कॅमेरा आहे ना, हा पाठीमागचा। तर ह्याच्यात स्क्रीन नाही दिसत, पाठीमागचा कॅमेरा आहे, तिकडनं मात्र आम्हाला कव्हर करता येते सगळं। मग आता ती एकटीच कुठे दिसतीस, मी आवी दिसतो म्हणून तो दोनों भी आएंगे करके ऐसा कैमरा मैंने पकड़ा है। मामी अकेली मेरी शर्मा रही है, वैसे शर्म नहीं है उसको, बिल्कुल शर्म नहीं है। बिंदास रहती है वो। तो यहाँ पे ना बहुत सारे, मम्मी किती लोक होतो का मी इथे ह्या घरात? पहिला 60 लोक होतो, सगळ्या पुरी सगळी फॅमिली, पूरी फैमिली ने 60 लोकांचं घर होतं ये जो रूम है ना, इतना रूम में एक ये ऊपर का रूम, इससे इसके नीचे का रूम, इसमें 3 बेटे, माँ बाप, उनके बच्चे। 3 कुठले 5 नहीं, तुमचं सासरे 3 ना, मग उसमें इतने लोग, इतना ऊपर का एक और नीचे का 2 रूम में जिंदगी निकाला है। अभी देखो, अभी बिल्कुल नहीं होता है। घर का बाथरूम इतना बड़ा बड़ा रहता है ना मम्मी? तो अभी देखो यहाँ पे डिवाइड दिखाती हूँ मैं। वो येलो कलर का पॉलिथीन एक किया है ना, उसके उस साइड में एक फैमिली रहता था और ये इस साइड में एक फैमिली, सेम ऐसे डिवाइड है सभी का। लेकिन यहाँ पर अभी कोई नहीं रहता है, बस मामी रहती है। मामी ने भी वहां पे नया घर बांधा है, आपको दिखाया मैंने। तो वहां पे मामी का घर बन गया, सभी ऐसे बाहर बाहर अपना अपना घर बांध लिया। पीछे जगह है, पीछे लोगों ने बांधा। मामी ने जो बांधा है वो अपने मामी का मायका वही है, तो उनके माँ बाप उधर रहते हैं, उनके जगह पर उन्होंने घर बांधा है उतना दूर। नहीं तो गली में भी है कुछ लोग हमारे घर के, तो मामा मामी हमारे, तो वो सब रहते हैं। ये हमारे मामी के ना इधर कबर्ड में ना एक बार सांप आया था। मामी इधर नहीं रहती थी, लेकिन तब मुझे भी नहीं पता है ना मम्मी? मला पण माहित नाही, तेव्हा साप आला होता भांड्याच्या खाली। हे देखो भगत आया आजा। काल रात्री येणार होतो मम्मी, मग माणसं काहीतरी जेवणाला होती ना, म्हणून येऊच ना।
म्हणजे ते माणसं बी होती आणि ही पोरं सगळी बी होती. मग लय आवाज येईल नाही म्हणून मग रात्री मग माझं तिकडे आशेचा खरं माझा जीव होती असं. खरं माझं काय झालं सांग, बाहेर कॅमेरा मला म्हणजे आता एवढे दिवस होऊच नव्हते आणि रात्री मला वेळ भेटला का रविवारी म्हणजे काल मी घरात होतो ने त्याच्यामुळे मला वेळ भेटला. मग कधी बी मामीच्या घरात जाऊस वेळ भेटच नाही मला आणि आता जातो मग करलो. खरं मग नंतर मला नव्हतं परत यायचीच ते गेल्यावर मला अंदाज आला मग की बहुतेक माणसं जेवणाच असणार म्हणून. सागर तिकडे गेला होता ना मसाला करूस, मग त्याच्यावर अंदाज लावलो मी आणि म्हणून मग येऊच ना दोघं जीवन गेले आधी मान संस्कार आम्ही असं फालतू गोष्टी करूस कामाच्या माणसास नाही हे होणं सुच नाही. आता तर लई झालंय वर्षी फिटिंग वाले हे माझं रोजचं डोक्यांचं काम हे तुला लोड झालाय ते रात्री आज याला जराच घटलो किती वाजले भाकरी सतत रात्री पाठीमागे शालू मोर्शींच्या आईचा किलो व्हिडिओ. मग ती व्हिडिओ बघू लागली अक्काचा पळतला. मग तेव्हा तू ह्याचा व्हिडिओ दाखवलो बिडकीचा व्हिडिओ दाखवल्यावर नाही ग मग ते कॉमेडी बघून हसले आणि नंतर नाही ग पाप लय काम लागलंय सगळीच म्हणून लागली. मग आता 8-10 दिवस ते काम चालू आहे तेव्हापासून त्याच पुस्तक भेटे नाही असं म्हणलं. सुजाता मम्मी मी अक्का आणि बारक्याने वर्षाने बारक्याई तर एवढी हसली अक्काच भयानक हसले तुझं बी. मग ती तुझं दाखिल्यावरच ती म्हणली ते एवढं कॉमेडी करलंय त्या काय करतलं ह्या रामाकच म्हणाली अशी कर. काय जीवनात करून दिवस कसं म्हणतीस होय काय उगीच कुणाच सांदा सोडण्यास टेन्शन आहे बाळा आणि माणसाच तर काय सोड. खरं मामी ते इथनं गेल्यावर घर खाली खाली होणार त्या बायका ते चालणे करून आता जाणारच ती भगत काय म्हणते माहिती आई आता मामी जाणार आहे मग ती एकटीच राहतेच आहे की. मग ती म्हणते माझं भी करताय काय मी समोर ती वाढ बोलले. मग आई मी म्हणतो बा राहते की रे काय नाही प्रॉब्लेम आणि मामी येते ना इकडे म्हटलं जनावर इथे हात आहे सगळा इकडेच आहे की. मग येते की म्हटलं मग नवीन घरात जातच नाही का तिनं म्हटलं. मग पोरास ना काळजी आई ती एकटी राहतेच आहे म्हणून. होय की राहणार की काय खरं समोर आहे की समोर माणसं राहतात की काय वाटत नाही. भुतूर एकदम आत आहे असं नाही की घरात घुसमुटून मरताय असं काय वाटत नाही तिथे काय. सांगतो मधी आई बी गेली आणि हे तर नसताय जाग्यावर आणि आई बी तिकडे तुमच्याकडनं गेली ना सून वाटताय तर सून पोरं कसं कामाची कामं असोच एकटं राहतोय सांगतो तूच 8 वाजता म्हणजे ह्या बायका येऊ जाऊन राहत्यात सोड. खरं परत येऊन गेली एकदा की सगळीच गेली नव्हे तर मी आतनं तर कडी घालूनच राहतोय फक्त. होय मग कसं खटे जाऊन बस बी ना खटे बस तरी येतात सांग पोराच्या निघा जर पोरं बाहेर गेली तर कोण बेन नाही असं आहे. मग बायका कोण बी शिरतो आणि आता तर जागावरच नसताय असं आहे. मग काय खरं या घरात म्हटलीस तर मी अगदी असं भिवोस नाही तर कधी अंग काढलो सो म्हणलोय ही 12 म्हणतात तिथे झालं ते झालं असं म्हणतात. या गद्दी मध्ये मी अजून असं अंग सुद्धा सुर करायला माहित असं शांत वाटतं येते काय नाही. तुम्ही परवा दिवशी बोकळवलेली अशी की मावशी ती यात आवाज हाय 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 चालू होता तुमचा म्हणजे ही काय पिसाळ्या इथेच की घरात. परवा दिवशी साप धरलं त्या दिवशी बघते काल नाही येणार बळा परवा ही ह्यांचा दंगा भगत यांचा तो एक मेळा झाला कुठेतरी भांडण लागलाय असं परत तुमचा दंगा मग तुम्ही बी काहीतरी हाशेचा मावशी आणि त्याच्यानंतर कुणाचा दंगा बाबा ना ज्योतीचा विषय कुणाचा हे प्रेमी म्हणताय असं करतो आणि तसं करतो होय का नाही ग प्रेमी असं म्हणून घे आपण असती म्हणजे असं कोण बोलताय सांगते ज्योती ते खालचं बंद कर बाबा अभी हम जा रहे हैं बेलगाम. नियासा है साथ में इधर आ नियासा आए ये भगत आया नियासा मेरे यहाँ पे और ये भगत में नियासा पता नहीं तो चलो